काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उद्या 10 जून 2024 रोजी अहमदनगर येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। दिल्ली गेट अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आपल्या देशाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली 10 जून 1999 साली झाली आणि गेली 25 वर्ष अहोरात्र साहेब या पक्ष वाढवण्याकरता प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आज आम्ही आणि या नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पक्षाला उज्ज्वल यश प्राप्त झालेलं आहे। 10 उमेदवारांपैकी 8 उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। हे मोठं अशा पद्धतीचं यश प्राप्त केलेलं आहे। इंडिया आघाडी करण्याकरता आणि विरोधकांची मोठ बांधण्याकरता पवार साहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले, परिश्रम घेतला आणि म्हणून या आपल्या देशामध्ये देखील एक चित्र वेगळं या ठिकाणी झाले दिसतं आहे। मोदींना रोखण्याकरता पवार साहेबांनी केलेलं जे काम आहे मला वाटतं ते प्रशंसनीय आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी आमच्या मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आम्ही आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमच्या सगळ्यांचे हृदयस्थान माननीय शरदचंद्रजी पवार यांचा अभिनंदनाचा ठराव देखील या ठिकाणी मांडला। तसंच आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील यांचा आणि नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्या सगळ्यांचा अभिनंदनाचा ठराव आमचे मित्र आणि आमचे प्रशांत बाबर यांनी मांडला। त्याला आमचे पवार आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसाठी 2 बसेस या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। उद्या पक्षाचा वर्धापन दिन असल्यामुळे पक्षाच्या कार्यालयासमोर आम्ही झेंडावंदन सकाळी 9 वाजता या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। झेंडावंदन झाल्यानंतर या बसेसच्या माध्यमातून आणि पदाधिकारी आपापल्या गाड्या जवळजवळ 25-30 गाड्या या ठिकाणी त्या बसेसबरोबर निघतील। सुमारे 500 ते 600 कार्यकर्ते अहमदनगर येथे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त रवाना होतील। निवडणुका झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या 25 त्यामध्ये उज्ज्वल यश साहेबांच्या नेतृत्वाखाली प्राप्त केलेलं आहे। 25 वर्षाची कारकीर्द जर साहेबांची पाहिली राष्ट्रवादी काँग्रेसची तर साहेबांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीपूर्वी पक्षामध्ये फूट पडली आणि बरेचसे आमदार सोडून गेले, पण कधीही साहेब त्यामुळे घाबरले नाही, त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत। 83 वर्ष झाले असतानाही एका तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचा प्रचार, अशा पद्धतीचे दौरे शरदचंद्रजी पवार यांनी या महाराष्ट्रामध्ये केले आणि त्याचा रिझल्ट आपण सगळ्यांनी पाहिला आहे की विरोधकांची मोठ बांधण्याकरता माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनीच आघाडी घेतली। देशामध्ये इंडिया आघाडी स्थापन करून विरोधकांना एकत्र आणलं। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नावाखाली महाराष्ट्रातील विरोधकांना एकत्र आणलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आज एक उज्ज्वल यश महाविकास आघाडीने प्राप्त केलेलं आहे। आणि त्यामध्येही जर आपण रिझल्ट पाहिले तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या पक्षासाठी केवळ 10 जागा घेतल्या आणि 10 जागा 8 लोकसभेला खासदार निवडून आणले। 80% रिझल्ट आहे। त्या 2 सीट गेल्या ते तुतारी आणि पिप्पाणी याच्या वादातून, याच्या घोळातून ते सीट गेलेले आहेत।
तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की सातारची सीट 5,600 मतांनी निवडून आली, पण त्याच्यामध्ये पिपाणीला 54,000 मतं मिळाली. अशा बीडच्या अशाच पद्धतीने झालं. बीडची सीटसुद्धा बजरंग सोनवणे जरी जिंकलेले असले तर त्यांना फार मोठी आघाडी मिळाली असती. तिथं 45,000 मिळाले. आणि तुमच्या दिंडोरीची सीटमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला की तिथं पिपाणीला मतं पडली. तुमच्या विखे पाटलांच्या विरोधात आमचे जे लंके निवडून आले तिथं तर 1,00,000 मतं त्या पिपाणीला पडली. म्हणजे त्या स्वप्नात देखील त्यांनी विचार केला नसेल त्या अपक्षाने की मी हे घेऊन 1,00,000 मतं घेईन म्हणून. आणि त्यांनी त्याच्यामुळे त्याचे डिपॉझिट वाचवला त्यांनी त्या पिपाणी. म्हणजे अशा पद्धतीने यश 100% होतं. केवळ 2 जागा निसटल्या आणि तेही अशा घोळामुळे निसटलेल्या आहेत. आणि म्हणून 25 वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक नेत्यांनी पवारसाहेबांना साथ दिली, पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आणि म्हणून वर्धापन दिन रौप्य महोत्सवी असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा. आणि त्याच्याच बरोबर जे यश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला, त्या यशाचं देखील त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचा समावेश करून त्याच्यामध्ये त्याचा सत्कार समारंभही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. खरं तर आपल्याला सांगायला हरकत नाही की हे जे रौप्य महोत्सव होतं आहे की ते अहमदनगरमध्ये होतं आहे. अहिल्यानगर ज्याला आपण म्हणतो, त्या नगरीमध्ये हा विजय उत्सव आणि रौप्य महोत्सव हे दोन्ही साजरे होत आहेत. आणि आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की आम्ही आज माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये आज शरदचंद्रजी पवार जर आपण त्यांना मायनस केलं तर मला वाटतं की आपण तर पत्रकार आहात, आपल्याला कळून चुकेल की जी भूमिका पवारसाहेबांनी जर ही घेतली नसती तर आज वेगळं चित्र दिसलं असतं. भाजपाला हरवण्याकरता जी रणनीती पवारसाहेबांनी तयार केली, जे विरोधकांना एकत्र आणण्याची कामगिरी केली आणि महाराष्ट्रामध्ये मोठ बांधण्याचं काम केलं, म्हणून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज एक वेगळं चित्र, एक वेगळा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे. इंडिया आघाडीने 234 जागा जिंकल्या आणि महाराष्ट्रामध्ये 30 जागा आणि एक अपक्ष अशा 31 जागा या ठिकाणी आघाडीने या ठिकाणी खासदारकीच्या जिंकलेल्या आहेत. आणि म्हणून याच्यामुळे लोकांच्यामध्ये एक पवारसाहेबांच्या विषयी विश्वास या ठिकाणी वाढलेला आहे. आणि म्हणून पवार साहेब या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये मला वाटतं की त्यांचा विचार आणि त्यांची रणनीती ही काम केलेली आहे. हे जर असं जर मी म्हटलं तर ते अवघड होणार नाही. आणि म्हणून हे वर्धापन दिन साजरा करण्याकरता आम्ही उद्या आमच्या शहराचे अध्यक्ष सुधीर खरटमल साहेब यांच्या नेतृत्वाखाली इथं पक्षाच्या ऑफिससमोर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडावंदन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. सकाळी 9 वाजता झेंडावंदन होईल. त्यानंतर 9:30 वाजता या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना अहमदनगर येथे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाला जाणे सोपं व्हावे म्हणून 1-2 बसेस या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, अध्यक्षांनी केलेल्या आहेत. त्या बसेसमधून काही कार्यकर्ते जातील आणि काही बरेचसे पदाधिकारी आमचे 25-30 गाड्या पदाधिकाऱ्यांच्या आपले 4-5 कार्यकर्ते घेऊन ते अहमदनगरकडे निघणार आहेत. अशा पद्धतीने 500 कार्यकर्ते वर्धापन दिनानिमित्त अहमदनगरकडे उद्या त्या ठिकाणी रवाना होणार. पत्र देने वाला हूँ एरिया से हमारे मोबाइल में बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.